छत्रपती शिवाजी महाराज की। हा बारामतीकरांचा जरा जोरात आवाज आला पाहिजे अशी माझी आपल्या मायबाप जनतेला विनंती आहे, माझ्या बहिणींना पण विनंती आहे। हा पोवाडा त्याच्याकरताच लावला। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ताकदीने किल्ले घेतले पुरंदरच्या तहानंतर त्याचा उल्लेख या सर्व पोवाड्यामधून होता। म्हणून तुमचं थोडंसं आपण सर्वांनी एकदा महाराजांचा जय जयकार करूया। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती संभाजी महाराज की। सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊस अभिवादन। स्वराज्याचे संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे वारसदार शिवपुत्र छत्रपती शंभूराजे, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर, महात्मा बसवण्णा व ज्यांनी ज्यांनी मानव समाजाच्या हिताकरता उन्नतीकरता सर्वांगीण विकासाकरता आपल्या जीवनाचे श्वास वेचले त्या तमाम महामानवांना बारामतीकरांच्या जोरदार टाळांच्या गजरात मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पुरोगामी महाराष्ट्राचं आश्वासक नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे महायुतीमधील दुसऱ्यांदा अर्थमंत्री झालेले आणि महाराष्ट्र राज्याचा मार्च महिन्यामध्ये 11व्यांदा अर्थसंकल्प मांडणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या विजयी सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले मंचावरील सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित असलेले बारामती आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ज्यांना शक्य होतं ते आलेले सर्व सन्माननीय मतदार बांधव, बारामतीच्या भूमीतून ज्यांनी दादांना भरभरून आशीर्वाद दिला त्या आमच्या बहिणी, उपस्थित सर्व तरुण मित्रमंडळी आणि समोर असलेल्या माझ्या पत्रकार भावांनो, कालच पत्रकार भावांना प्रश्न होतात नागपूरच्या अधिवेशनामध्ये की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार। तो विस्तार झाला, नंतर प्रश्न पडला खातेवाटप कधी होणार, तो खातेवाटपही झाला। आता प्रश्न पडलाय पालकमंत्री कधी होणार। पत्रकार भावांचे प्रश्न रास्त आहेत, त्याला आम्ही उत्तर देऊच, पण आज ज्या सोहळ्याकरता मी आलोय शारदा प्रांगणाचं हेच ते ऐतिहासिक स्थळ आहे जिथं आदरणीय किरणदादा गुजर यांनी मला अनेक वर्षांपूर्वी शारदा व्याख्यानमध्ये मला बोलावलं, संभाजी महाराजांचं चरित्र मांडायला सांगितलं, ते आदरणीय अजितदादांनी ऐकलं। 3 महिन्यानंतर अजितदादांचा निरोप आला, तू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करू शकतो का। मी म्हटलं दादा, तुमच्या हाताखाली काम करण्याचं सौभाग्य जर मिळत असेल तर यापेक्षा दुसरा महाराष्ट्रात मला कुठलाही पुरस्कार असू शकत नाही। दादांच्या एका आदेशाचा स्वीकार केला। ज्यावेळेस शारदा प्रांगणात सुरुवात केली त्यावेळेस मी व्याख्याता होतो, नंतर दादा उपमुख्यमंत्री झाले त्याही वेळेस व्याख्याता होतो, आणि आज मी आपल्या समोर महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य म्हणजे विधान परिषदेचा आमदार म्हणून आलोय। ते या पुण्यभूमीचे उपकार मी कधी विसरू शकत नाहीत आणि माझ्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे। थोड्याच वेळात आपण ज्यांना ऐकण्यासाठी जमलात त्या आदरणीय दादा आणि आदरणीय सुनेत्राताई, आदरणीय पार्थ दादा आणि सर्व सहकारी या ठिकाणी येणार आहेत। खरं तर माझ्या समोर एका बॉलमध्ये शेवटची मॅच जिंकायला जसे 5 रन लागतात
मी दादांना विनंती केली की तुम्ही येण्याच्या पूर्वीच मी भाषण करून देतो, नाहीतर मग किरणदादा म्हणतात 5 मिनिटात बोला, तर शक्य होत नाही. जरा बोललं पाहिजे. अनेक लोक आता काय हा काळ बारामतीच्या लोकसभेच्या निकालानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये अजितदादांचं सिद्ध झालेलं नेतृत्व, हा फार मोठा काळ बारामतीकरांनी बघितलाय. बारामतीतल्या प्रत्येक माणसांनी दादा आपले कुटुंब प्रमुख म्हणून दादांना त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला. म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर आज आपले दादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री झालेत. आपलं प्रत्येकाचं स्वप्न होतं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. पण 2-3 दिवसांपूर्वी सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दस्तूरखुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की दादा तुम्ही पुढच्या वेळेस मुख्यमंत्री होणार. हे माझं वाक्य नाही आहे, हे देवेंद्रजींचं वाक्य आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना दादांना मुख्यमंत्री पदावर पाहायचं आहे की नाही? तुम्ही आज बोलायचं नाही असं ठरवलंय का? बरं, मी काही नवीन नाही माणूस. मला सांगा, आम्ही तिकडचे विदर्भामधले खारपान पट्ट्यातले शेतकरी, बारामतीमध्ये तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, अनेक माझे डोरलेवाडीचे पिंटू काळकुटे मला भेटून गेले. ते म्हणले मी धारा काढून येतोच. म्हणजे असे व्यस्त असलेले शेतकरी. आणि विदर्भातून मी इथे आलोय, ते कशा करता आलो असेल की तुमच्या आनंदाच्या क्षणात मला सुद्धा सहभागी होता यावं. मी माझ्या नेत्याकरता फार काही करू शकेल इतका मोठा नाही, पण माझ्याकडे जे काही माझ्या वाणीतून मला 2 शब्द त्या नेत्याबद्दल थोडेसे काय तुमच्या आनंदात सहभागी होता आलं तर मला फार आनंद वाटेल. म्हणून तुमच्या आनंदाच्या क्षणात मी सहभागी व्हायला आलो. तुम्ही फक्त माझ्याशी बोलावं एवढी माझी विनंती आहे. तुम्हाला वाटते की नाही महाराष्ट्राचं नेतृत्व पुढील काळात दादांनी केलं पाहिजे? असं किती लोकांना वाटते? हात वर करा. वा, काही लोकांना अजूनही का नसेल वाटत? बरं, काय कमी काय आहे आपल्या नेत्यात? बोलत जा तुम्ही. मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं, मुझे पता है गूंगों का कोई इतिहास नहीं लिख सकता. पाठीमागच्यांना विचारतो ना मी, माझं लक्ष असतं. चीटी के पग में घुंघरू बाजे वो भी खुदा सुनता है. स्टेजवर बसलेल्या किती लोकांना वाटते दादांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं? असं हातवर करा बरं. तुम्ही दोघांनी हातवर केलं. अहो, महायुतीमध्ये स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं आगामी काळामध्ये महायुतीची, आमची महायुतीला खरोखर महायुतीचं आम्ही स्वागतच करतो. पण सर्वांना वाटतं, तुम्ही हात खाली ठेवले असतील तरी तुम्हालाही मनातून तेच वाटतं. पण एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांचा वारकरी संप्रदायाचा विचार जर कोणी कृतीत उतरवणारा नेता असेल तर तो आपले फक्त दादा आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे. तुकोबाचा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणाचा तिरस्कार करणार नाही. आम्ही कुठला जाती पंथ भेद धर्मभेद लिंगभेद करणार नाही. स्त्री आणि पुरुष ही जी समानता भारतीय संविधानाने आम्हाला दिलेली आहे, ती समानता जपणारा नेता म्हणजे आपले दादा. दादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या निवडणुका पार पडल्या. लोकसभेमध्ये पराभवाचा सामना आपल्या पक्षाला करावा लागला. हे पचवणं म्हणजे हलाहल पचवणं होतं. दादांना अनेक लोक आता भेटायला लागले. साहेब, मी 6 दिवस नागपूरच्या अधिवेशनामध्ये होतो. जे कधीच भेटले नाहीत तेही बुके घेऊन यायला लागलेत. दादा अभिनंदन, तुम्ही अर्थमंत्री झालात. दादांना सर्वजण वेगळी वेगळी उपमा देतात. माझ्या लेखी दादा शंकरासारखे आहेत. शंकर म्हणजे सर्वांना. पुण्यश्लोक अहिल्यामाईंनी शिवाची मंदिरं बांधली. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर शिवाचं मंदिर आहे. शिव प्रत्येकाला आवडतो. लिंगायत धर्मामध्ये शिवाची पूजा होते. शिव प्रत्येकाला आवडतो. शिव भोळा सांब आहे. रामानी पूजा केली तरी प्रसन्न, रावणाने तपश्चर्या केली तरी प्रसन्न, भस्मासुराने तपश्चर्या केली तरी प्रसन्न. अनेक युवा नेते भेटून गेले दादांना.
या अधिवेशनाच्या काळात की दादा तुम्ही आम्हाला छत्री खाली घ्या. दादाला आम्ही विनंती केली, दादा एकदम भस्मासुराला वरदान नका देऊ. काय होतं, तो नाचता नाचता शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न करतो. मग खरा राबणारा बूथमधला कार्यकर्ता असेल, खरा राबणारा उन्हातानातला कार्यकर्ता असेल, ग्रास ग्राउंडला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादाचा प्रचार प्रसार करणारा कार्यकर्ता असेल, हा कार्यकर्ता मागे राहतो. चंदन तो घिस जाते रह जाते नीम के खोड और असली साधू चले जाते रह जाते चपाती चोर. खरे माणसं भाग पडतात आणि हे शहाणे पुढे येतात. दादाला विनंती केली की आता वरदान देताना थोडी हात जोडून विनंती आहे की काही लोक, ही ती लोक आहेत, गालिबचा फार शेर आहे चांगला, जरा संभल के करो गैरों से हमारी बुराई, जरा संभल के करो गैरों से हमारी बुराई, तुम जिसको जाकर बताते हो वो हमें आकर बताते हैं. लक्षात आलं? वाजवण टाळ्या, क्या बात आहे. म्हणजे जरा संभल के करो गैरों से हमारी बुराई, तुम जिसको जाकर बताते हो वो हमें आकर बताते हैं. आणखी एक शेर है, दुख इस बात का है कि शक किया तुम पर. बरोबर, दुख आता शेरो शायरीचा जमाना है. दुख इस बात का है कि शक किया तुम पर, खुशी इस बात की है कि हमारा शक सही निकला. हा गालिब आहे. दादांना मी काल दादांसोबत होतो साहेब. दुपारी 3 वाजता आदरणीय अजित दादा, देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेऊन म्हणाले की आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, पण मला तात्काळ बीड जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात भेट द्यायची आहे, त्यामुळे जाण्याची मी परवानगी मागतो. दादा तिथून 3:30-4ला निघाले. 4 वाजता नागपूरवरून निघालो. 5ला आम्ही लातूरला आलो. काल 21 डिसेंबर, पूर्ण डिसेंबर महिन्या 12 महिन्यातला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र. 5 वाजता सनसेट होणार होता. हेलिकॉप्टरवाल्यांनी सांगितलं की आपण पुढच्या मस्साजोग, जिथं युवा सरपंच देशमुख संतोषराव यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या झाली त्या ठिकाणी दादा भेट द्यायला गेले होते. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तात्काळ लवकर परत या, कारण आपल्याला पुढे नांदेडला पण जायचं आहे. आणि 15 मिनिटाचा वेळ होता. दादा गेले, कुटुंब प्रमुखांची भेट घेतली, कुटुंबाची भेट घेतली, भावाची भेट घेतली. सर्व चॅनलवर रेकॉर्ड आहे. त्यांनी तिथं सांगितलं की कोणीही आरोपी असला तर त्याला सोडल्या जाणार नाही. हा माझा शब्द आहे. दादा दिलेला शब्द पाळतात, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. शिरूर हवेलीच्या निमित्तानं ते तुमच्या लक्षात आलं असेल. मागच्या काळात अनेक ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. मला आमदार करण्याचा शब्द किंवा कोल्हेंना खासदार करण्याचा शब्द, हे दिलेले शब्द दादांनी पाळले. कुटुंबाचं भेट घेतली, सांत्वन केलं. नंतर आम्ही परभणीला आलो, पण तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. हेलिकॉप्टर सूर्यास्तानंतर उडत नाही असं मला काल माहीत पडलं, कारण माझा हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा दादांसोबतचा हा पहिला प्रसंग आहे. मग हेलिकॉप्टरवाल्यांनी सांगितलं की तुमचं विमान इथून नांदेडला पाठवतो, तुम्ही बाय रोड या. दादा 3 तासाचा प्रवास करून परभणीला आले. ज्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमासमोर संविधान शिल्पाची एका मनोविकृतांनी प्रतिकृती तोडली आणि त्यानंतर जो हिंसाचार उडाला, त्यामध्ये दादांनी तिथं भेट दिली, बाबासाहेबांना अभिवादन केलं. आणि सोमनाथ सूर्यवंशी, जे वडार समाजातला एक तरुण युवक, त्यांच्याकडे दादा गेले. त्यांच्या आईची भेट घेतली, 2 भावांची भेट घेतली. त्यांना विचारलं शिक्षण म्हणजे आपुलकीनं कसं विचारतात सांत्वन भेटीमध्ये, हे पण दादांपासून शिकण्यासारखं आहे. नाहीतर अनेक लोक जातात, अनेक नेते जातात, भेटा देतात आणि तिथून परत येतात. पण दादांनी विचारलं, आई तुझ्या घरी माणसं किती आहेत, मुलं किती आहेत, कोणाकोणाची लग्न झाली, उदरनिर्वाहाचं साधन काय, शिक्षण काय. सोमनाथ सूर्यवंशी उच्च शिक्षित होते, PhD झालेले होते. दादांनी सांगितलं गेलेला व्यक्ती परत येत नाही, जे झालं ते दुर्दैवी गोष्ट आहे. पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, हा जो आरोप झाला आहे कुटुंबाकडून, त्याची शहानिशा केल्या जाईल.
आणि जो कोणी पोलीसवाला त्यामध्ये दोषी असेल त्याला सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल, त्याला कठोर कारवाई केली जाईल, हा शब्द दादांनी तिथे पण दिला। आणि एंडोर्समेंट करताना दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की पुढे तू पुण्याला आल्यानंतर त्याच्या भावाला की ते चाकण परिसरात राहतात, तुम्हाला सुद्धा नोकरीमध्ये जशा पद्धतीने तुम्ही निकषामध्ये बसणार त्या पद्धतीने मी तुम्हाला सहकार्य करेल। दादांनी हा शब्द दिला। सरकारकडून जी काही मदत झाली ती मदत झालीच, पण आणखी काही मदत होते का तो पण शब्द दिला। पुढे दलित पॅन्थरचे ज्येष्ठ नेते त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं, त्यांना सुद्धा दादांनी श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या मुलाबाळांची भेट घेतली, सांगितलं अजिबात काळजी करू नका। आणि अशा प्रकारे माझी मीडियातील सर्व माझ्या पत्रकार भावांना विनंती आहे, मस्साजोग मधल्या कालच्या घटनेनंतर ज्या बातम्या तुम्ही चालवल्या, मला असं वाटतं त्या बातम्याची एकदा शहानिशा करा। दादांनी कुटुंबाला व्यवस्थित भेट देऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे, चुकीच्या बातम्या कृपा करून चालू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे। हो, आज माझे सहकारी चाकणवरून आले विशाल तुळवे, त्यांनी एक प्रतिमा दिली, स्वराज्य, आरक्षण, शिक्षण, संविधान इज इक्वल टू अजितदादा पवार साहेब। या चारही तत्वाचा परिपाक ज्या नेत्यांमध्ये आहे, पण नुसतं फक्त बाबासाहेबांचं नाव घ्यायचं। रात्री हे सगळा प्रवास चालू होत असताना दादा 2 वाजता पुणे विमानतळावर आले, 1 वाजता, तिथून 2-2:30 वाजता बारामतीला पोहोचले। मी सोबतच होतो, म्हटलं इतक्या वेळ प्रवास करून सकाळी 5 वाजता बारामतीचे विकास कामं पाहायला दादांनी सुरुवात केली। इतक्या वेळ डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जर काम केलं तर मला असं वाटतं त्यांना 15 दिवस सक्तीच्या रजेवर जावं लागेल, कारण ते झोपतात रात्री 2 वाजता आणि उठतात दुपारी 2 वाजता। त्याच्यामुळे रात्रीच्या उशिरा जागरणामध्ये त्यांचे ट्विट येतात। असा कुठला नेता आहे की सकाळी 5 ला उठून 6 ला सुरू होऊन आता सातत्यानं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात। बोले तैसा चाले त्याची 100वी पाऊले तुकोबांनी सांगितलंय, जे बोललं ते करणार। मी इथं का महत्त्व सांगायला आलोय, बारामतीकरांना मी दादांबद्दल सांगावं म्हणजे सूर्याला तो दिवा दाखवण्याचा प्रकार आहे, सूर्याला पंथी दाखवण्याचा प्रकार आहे। तुम्हाला प्रत्येकाला जर एखादा अनुभव विचारला तर प्रत्येकाकडे एखादं पुस्तक लिहिलं तरी असा प्रदीर्घ अनुभव आदरणीय दादांबद्दल आहे। त्याबद्दल मी काही वेगळं सांगायसाठी आलेलो नाही। माझ्यासारख्या फाटक्या घरातल्या कमी शेती असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात ज्या दादांनी कधी जात बघितली नाही माझी, जी लोक दादांवर आता जातीयवादाचा आरोप करायला लागली, त्यांना माझं सांगणं आहे की आमच्या पक्षामध्ये तिकीट वाटताना सुद्धा मुस्लिम समाजाला दादांनी कसं प्राधान्य दिलं। सना मलिक मुस्लिम उमेदवार, नवाब मलिक मुस्लिम उमेदवार, नजीब मुल्ला मुस्लिम उमेदवार, झिशान सिद्दीकी आणि हसन मुश्रीफ साहेब उमेदवारी सर्व जातीला। आदिवासी समाजात नरहरी झिरवाळ साहेब, लहामटेजी, खोसकर साहेब, नितीन पवार, धर्मराव बाबा आत्राम। 10 पैकी 4 ओबीसी म्हणजे 40% वाटा, 4 मराठा म्हणजे 40% वाटा, 1 मुस्लिम म्हणजे 10% वाटा, 1 आदिवासी म्हणजे 10% वाटा। अशा प्रकारे सर्व सोशल इंजिनिअरिंग साधल्या जाईल, सर्व समाजाला न्याय मिळेल। मग अमोल मिटकरी सारखा फाटक्या घरात जन्माला आलेला माणूस आमदार बनवणं असो किंवा बिग बॉसमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर झळाळीकडून महाराष्ट्रात बारामतीचा नावलौकिक पोहोचवणारा सूरज चव्हाण असो, त्यांना सुद्धा दादांनी शब्द दिला होता की सूरज पुढच्या दिवाळीपर्यंत तू तुझ्या घरात जाशील राहत्या। हा शब्द देऊन प्रत्येकाचा सन्मान, बहुजन समाजाचा सन्मान करणारा नेता म्हणजे दादा आहे। दादांचं ते व्हिजन आहे महाराष्ट्रामधलं। बारामतीचा विकास तुमच्या डोळ्यासमोर आहे। विकास कामांवर दादांनी मतं मागितली, टीका टिप्पण्या झाल्या असतील त्याकडे लक्ष दिलं नाही, अनेक विषयाचे घोट पचवले त्याकडे लक्ष दिले नाही, अनेक प्रसंग आले त्याकडे लक्ष दिलं नाही। दादांसोबत आदरणीय सुनेत्राताई, आदरणीय पार दादा, जय दादा आणि त्यांच्या बहिणी आणि विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी दादांना आपला भाऊ म्हणून राख्या बांधल्या, त्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणी आणि बारामतीकर सुद्धा काकणभर सरस ठरून तुम्ही दादांना घवघवीत आशीर्वाद दिला आणि त्याचं फळ महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावणारा नेता अर्थमंत्री म्हणून राबला। आज मला सांगताना अत्यंत आनंद होतोय, महिलांना सुद्धा पुढच्या 2029ला जास्तीत जास्त महिला उमेदवार विधानसभेमध्ये असतील, त्यामुळे महिलांना सुद्धा पुढे कसं आणावं,
सोलापूरमध्ये एकमेव तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिनलताई साठे या आमच्या महिला भगिनींना दिलं गेलं. सुलभाताई खोडके अमरावतीमध्ये निवडून आल्या. सरोजताई आहिरे देवळालीमधून निवडून आल्या. सना मलिक अणुशक्ती नगरमधून निवडून आल्या. आणि अदिती तटकरे ज्या काल महिला राज्य मंत्री झाल्या, महिला मंत्री, महिला व बालकल्याण, त्या सुद्धा महिला म्हणून, युवक म्हणून, युवती म्हणून सर्वांना. आणि अलीकडे कोणी दादांनी अन्याय केला. कसला अन्याय? सगळे तळागाळातले कष्टकरी, गोरगरीब, श्रमकरी सर्व लोक दादांसोबत नेहमी सोबत राहिले. म्हणून बारामतीचा विकास आज आम्ही बघतोय. रविवारचा दिवस आहे. हॅपी स्ट्रीट बघितला आम्ही बारामतीमधला. बारामतीत एकदा आलं की असं वाटतं आताच ब्रह्मदेवांकडे बुकिंग करावी की पुढचा जन्म इकडं दे. बारामतीमध्ये काय नटलेली, सजलेली आणि डेव्हलपमेंटनी नगर परिषदची तुमची बिल्डिंग पाहून आम्हाला आमच्या कलेक्टर बिल्डिंगला पाहून असं वाटतं की एकदा तिकडच्या लोकांना आणावं, बघा नगर परिषदची बिल्डिंग बारामतीची कशी आहे, बारामतीचे रस्ते कसे आहेत, बारामतीचं डेव्हलपमेंट कसं आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं शहर बारामती सारखं झालं पाहिजे. काल मी दौऱ्यामध्ये असताना अनेक लोकांनी म्हटलं, दादा तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नुसते पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होऊ नका. जर होत असाल तर परभणी जिल्ह्याचे पण व्हा, बीड जिल्ह्याचे पण व्हा, अमरावती जिल्ह्याचे पण व्हा. प्रत्येकाला वाटतं की दादा जर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर अधिकाऱ्यांवर सुद्धा, प्रशासनावर जबरदस्त पकड निर्माण होऊ शकतं. आणि दादा मला एक तरी असा दाखवा की दादा उठण्याच्या अगोदर उठतो आणि दादा झोपल्यावर झोपतो, असं एकही नाही. त्याच्यामुळे आमच्या नेत्यांबद्दल आमच्या मनात ती भावना असली पाहिजे. इथं माझे भारतीय जनता पार्टीचे सहकारी आहेत. साहेब माझा एक प्रश्न आहे. तुमच्या पक्षामध्ये कालिदास कोळंबकर नावाचे आमदार आहेत. 9 वेळा कोळंबकर साहेब निवडून आले. किती वेळा? 9 वेळा. माजी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत, 5 ते 6 वेळा निवडून आले. पण तरी सुद्धा तुमच्या पक्षात एक शिस्त आहे. त्यांना मंत्रिमंडळाची शपथ नव्हती. ते काय कुठं नाराज झाले? दुसरं, आपण एकनाथराव शिंदे साहेबांच्या पक्षाकडे जाऊ. मागच्या काळात तानाजी सावंत आरोग्य मंत्री होते, अब्दुल सत्तार मंत्री होते, त्याच्यानंतर आणखी बरेच लोक त्यात मंत्री होते. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही. ते कोणी नाराज झालं का? कोणीतरी जोडे मारले? कोणीतरी? मी जरा बोलत असेल, कोणाला वाईट वाटत असेल तर वाटू द्या भावांनो. पण ज्या वेळेस अजितदादांबद्दल चुकीचं वक्तव्य होतं त्यावेळेस मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगावं की आम्ही सर्व बहुजन समाजाची पोरं, अरे तुम्ही जिजाईला जा, तुम्ही देवगिरीला जा, तुम्ही सहयोगला जा, की तुम्ही विजयगडला जा नागपूरच्या. दादाच्या किचन पासून दादाच्या ऑफिसपर्यंत सर्व बहुजन समाजाची पोरं सकाळी 7 वाजता घरी, आपल्याला काही व्यवस्थित कोणाकोणाला चहा नसेल भेटत, पण देवगिरीवर सकाळी 7 वाजता नाश्ता, ते ट्रे वगैरे घेऊन येतात ना, सगळी बहुजन समाजाची पोरं आहेत. हा पुरोगामी महाराष्ट्राचा अस्वस्थ चेहरा आम्ही दादांना का म्हणतो? काही चूक नसताना, इतका एवढा मोठा विजयश्री खेचून आणलेला असताना महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल, पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे, मागं तुम्ही कितीही बोला पण समोर दादा दिसले, गालिब म्हणतो त्यावर शेर आहे, मेरे दुश्मन भी मेरे मुरीद है शायद, वक्त बेवक्त मेरा नाम लिया करते हैं. मेरे दुश्मन भी मेरे मुरीद है शायद, वक्त बेवक्त मेरा नाम लिया करते हैं. मेरे गली से गुजरता है छुपा के खंजर, रूबरू होने पर सलाम किया करते हैं. बोडीतून जातात तर शस्त्र असतं, पण समोर आले की नतमस्तक होतात. दादा नमस्कार, दादा कसे आहात, दादा एकदम जोरदार, दादा सत्ता आणली, दादा महायुतीत तुम्ही. म्हणून म्हणतो भावांनो, जोपर्यंत आपली विठ्ठलासारखी श्रद्धा आपल्या नेत्यांवर असणार नाही. अनेक लोकांबद्दल बोलायचं होतं. मागच्या काळामध्ये सुद्धा दादांनी 2 अमोलला संधी दिली होती. एक अमोलच्या मतदारसंघात तर महाविकास आघाडीचं एकही निवडून नाही आला, सर्व महायुतीचेच उमेदवार निवडून आले. इकडेही महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले. अशी सुनामी आली यावेळेस. बरं हुशार एवढे आहे. एक उदाहरण सांगतो.
तिकडं नगर जिल्ह्याचे खासदार मला वाटते, ते म्हणाले ज्यावेळेस लोकसभेचा निकाल आला, जनतेने आम्हाला कौल दिलाय, जनता जनार्दनाने लोकशाहीमध्ये हुकुमशाही गाडली, लोकशाहीचा विजय झाला. आणि आदरणीय ताई विधानसभेला पडल्या, दुसऱ्या मिनिटाला स्टेटमेंट, ईवीएमचा घोटाळा आहे. वाह रे वाह, हम आ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती. तुमच्या सोयीचं झालं तर जनतेचा कौल आणि तुमच्या विरोधात निकाल गेला का? इतक्या ताकदीने 132 जागा भाजपला, 41 जागा राष्ट्रवादीला, 50च्या वर जागा शिवसेनेला का? 1500 रुपये हप्ता महिना द्यायचा जो शब्द अजितदादांनी दिला होता तो दिवाळीच्या पूर्वी खरं झाला की नाही ताई? 7500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये आलेत की नाही? आणि आता जानेवारीच्या पहिला हप्ता पण दादांनी टाकला असं मला कळलं. नसेल टाकला तर टाकून देतील. आता कार्यकाळ सुरू झालाय, नवीन अर्थमंत्री आहेत, अजिबात काळजी करू नका. जे आपले तुम्हाला 1500 रुपये भेटावं म्हणून ज्यांच्या मनात ईर्ष्या आहे, पहाटेचा भोंगा वाजल्यापासून संध्याकाळचा भोंगा वाजण्यापर्यंत त्यांच्या मनात जे ईर्ष्या आहे, तुम्हाला सांगतो दादाचा शब्द आहे, प्रत्येक महिन्याला तुमच्या सन्मानाचा निधी डीबीटीद्वारे थेट तुमच्या अकाउंटमध्ये पडेल. म्हणून आई बहिणींनी आशीर्वाद दिला, शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला. कारण शेतकऱ्यांची वीज बिल माफी, आमच्या अनेक शेतकरी बांधवांचं स्वप्न होतं की दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे. लाखोच्या लाखो आवाच्या सवा बिलं येतात, ते बिल थोडं तरी माफ झालं पाहिजे. धडाकेबाज निर्णय दादांनी, देवेंद्रजींनी आणि एकनाथराव साहेबांनी घेतला आणि वीज बिल शून्य आलं की नाही. मग अंगणवाडी सेविकेचं मानधन, सरपंचांचं मानधन, त्यानंतर ग्रामसेवकाचं मानधन, कोतवालाचं मानधन, लाडक्या बहिणीचे आशीर्वाद. आणि म्हणून वन साइड महायुती सत्तेमध्ये आली. आता 4.5 वर्ष लोकसभा नाही आहेत आणि 5 वर्ष विधानसभा नाही आहेत. आता बारामतीचा विकास रॉकेट कसं असतं, रॉकेट तसा विकासाचा आता गतीचं काम दादांनी सुरू केलंय. दादा महाराष्ट्रात तो नेता आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी मालवणमध्ये दुर्घटना झाली, पहिल्या मिनिटाला समोर जाऊन माफी मागितली की ठीक आहे आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. म्हणजे अशा प्रकारे आदरणीय दादांचा लढाऊ कार्यकर्ता. आता यापुढं दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण सर्वांनी जोरदार महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा, अजित दादा. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की भावांनो, आता आपल्याला चांगल्या पद्धतीनं परत पक्षाची जोरदार बांधणी करायची आहे. आणि इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद, नगरपंचायत, मार्केट कमिटी या सर्वांकडे आपल्याला लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळंमुळं आपल्याला आणखी ताकदीनं पुढे न्यायची आहेत. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणणार अशी मी अपेक्षा करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही तुमचा आवाज आज का शांत झाला? रविवार आहे म्हणून काय? जोरात. छत्रपती संभाजी महाराज की. उद्या आदरणीय दादा तुळापूरला जात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचा जो निधी दादांनी दिला आणि 1 जानेवारीला दरवर्षी भीमा कोरेगावला 1 जानेवारी 1918ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. आणि हाच विचार मनामध्ये ठेवून दरवर्षी दादा पालकमंत्री असतील नसतील, सत्तेवर असतील नसतील तरी भीमा कोरेगावला शौर्यस्तंभाला अभिवादन करायला जात असतात. म्हणून जाताना एकच सांगतो, काही लोक जे टीका करत असतील, मेरी कोई खता तो साबित कर, अरे बुरा हूं बुरा साबित कर, तुझे चाह है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर. एवढं या निमित्तानं बोलतो. आणि एकदा मी महाराष्ट्राचा एकच वादा, आपण अजितदादा अजितदादा असं 2दा म्हणावं स्टेजवरचे सोडून. महाराष्ट्राचा एकच वादा, महाराष्ट्राचा एकच वादा. तेरे सरफिरे परिंदों के भी पर काट सकते हैं हम, तेरे सरफिरे परिंदों के भी पर काट सकते हैं हम, वतन मोहब्बत दिल में है वरना तलवार भी बांट सकते हैं हम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फुले शाहू आंबेडकर, जय राष्ट्रवादी. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.